बिनविरोध निवडणूक प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा. मनसे नेत्यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवण्याचीही मागणी. ठाकरे बंधूंचा आज शिवडीत एकत्रित दौरा. ठाकरे बंधू आज लालबाग, परळ, शिवडीमध्ये शाखांना भेटी देणार. लालबागच्या प्रभाग क्रमांक 204 मधून करणार प्रचाराची सुरुवात. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. 40 जणांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश. उद्धव, आदित्य ठाकरेंसह राऊत, अंधारे, सरदेसाई आणि आदेश बांदेकर स्टार प्रचारक. कुलाब्यातल्या अर्जांच्या गोंधळावरून निवडणूक अधिकाऱ्यांवरच ठपका. अधिकाऱ्याची कृती अयोग्य, महापालिकेचा हवाल. तर नार्वेकरांनी दबाव आणल्याचा जनता दल आणि आपचा आरोप. मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं. आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. मुंबई लव महादेव अशी पोस्ट करत ठाकरेंना टोला. चिपळूणमधल्या कृषी महोत्सवामध्ये भाजप खासदार नारायण राणेंना भोवळ. कालच राणेंनी दिले होते निवृत्तीचे संकेत. मी एका शाखा प्रमुखाचा मर्डर करणार होतो. सिंधुदुर्गातल्या भाषणामध्ये नारायण राणेंनी सांगितला धक्कादायक किस्सा. बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून मी खून केला नाही. राणेंचा खुलासा. तुळजापूरच्या जनतेनं ड्रग्ज पेडलरला नगराध्यक्ष केलं. आता मंदिरामध्ये प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी मिळेल. तानाजी सावंतांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट. 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींपर्यंत घट. ठेवींचा मुद्दा महापालिका निवडणुकीमध्ये कळीचा ठरण्याची शक्यता. नाशिकच्या मुखेड शिवारामध्ये भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार. शेतमजुरांमध्ये दहशत. पण वन विभागाने लावलेला पिंजरा रिकामा असल्याने बिबट्या पिंजऱ्यात कसा अडकणार असा सवाल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवरती टोळक्याचा हल्ला. 10 ते 15 जणांच्या टोळीकडनं लोखंडी रॉडने हॉटेलची तोडफोड. मॅनेजर गंभीर जखमी. खंडणीसाठी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. संभाजीनगरमध्ये मकर संक्रांती निमित्त 5,000ची साडी 599 रुपयात. साडी खरेदीसाठी महिलांची झुंबड. गर्दी झाल्याने 3 महिलांचा श्वास गुदमरला. उमर खालिद आणि शर्जील इमामला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. दोघांनाही 1 वर्ष जामिनासाठी अर्ज करता येणार नाही. इतर 5 आरोपींना 12 अटींसह जामीन मंजूर. भारतावर आणखी टॅरिफ वाढण्याची शक्यता. रशियाकडनं तेल खरेदी केल्याने ट्रम्प यांचा इशारा. पंतप्रधान मोदींना माहिती होतं, मी नाराज आहे. ट्रम्प यांचं मोठं विधान. नायजेरियामध्ये 22 भारतीय खलाशांना बेड्या. मालवाहू जहाजावर सापडलं 31.5 किलो कोकेन. नॅशनल ड्रग्ज लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची मोठी कारवाई.